हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आर्यन ऑफिसर्स अकॅडमी. तर आज आपण शिकणार आहोत सक्सेसिव्ह डिव्हिजन नावाचा टॉपिक, जो की SSC CGL बँकिंग आणि व्हेरियस कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारला जातो. तर त्याच टॉपिकवर आपण एक क्वेश्चन घेऊन आलेलो आहोत. The question आहे, when a number is successively divided by 3, 4, 7, the remainder obtained are 2, 3 and 5 respectively. What will be the remainder when 84 divides the same number? म्हणजे काय म्हणायचे, एक नंबर आहे त्याला 3, 4 आणि 7 ने जेव्हा डिवाइड केले जाते सक्सेसिव्हली, तर रिमाइंडर उरतो 2, 3 आणि 5. तर त्याच नंबरला जेव्हा 84 डिवाइड करेल, 84 जेव्हा डिवाइड करेल, तर काय उरणार? ऑप्शन आहे ABCD 71, 53, 30 आणि 48. तर या प्रकारे ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, तर याला सॉल्व करण्याची एक वेगळी मेथड आहे जी आपण शिकणार आहोत. अशी ट्रिक तुम्हाला आज मी सांगणार आहे, ज्याने तुम्ही या क्वेश्चनला उडवणार आहात, अक्षरशः उडवणार आहात. ठीक आहे, तर बघा 3, 4 आणि 7 याला आपण इकडे लिहून घेऊ. 3, 4, 7. ठीक आहे, आणि 3, 4, 7 आणि 2, 3 आणि 5 याला इकडे लिहिणार आपण 5. ठीक आहे, इकडे इंटू, इथे प्लस. स्टार्टिंगला इथे आपण 0 घेणार. 7 इंटू 0, 0, 0 प्लस 5, 5 इंटू प्लस 4, 25, 20 प्लस 3, 23. परत इंटू आणि प्लस 23, 3, 69, 69 आणि प्लस 2, 71. 71 आला. ही आहे ती नंबर जी आपल्याला काढायची होती. तर याच नंबरला जेव्हा 84 डिवाइड करेल, तर आन्सर काय येणार? तीच येणार, कारण 84 हा मोठी संख्या आहे, तर 0 होणार ना, आणि रिमाइंडर तेच येणार. ऑप्शन नंबर A 71. तर याच टाईपमध्ये तुम्हाला जे क्वेश्चन असतात ते थोडे ट्रिकी वाटणार एक्झाममध्ये, आणि हेच क्वेश्चन पुढे जाऊन त्रास देतात. तर याच टाईपवर आपण अजून एक क्वेश्चन आणलेला आहे, तो पण थोडा ट्रिकी आहे, तो थोडा त्रास देतो मुलांना. ठीक आहे, तो क्वेश्चन आहे, हाऊ मेनी नंबर्स लाईज बिटवीन 100 and 10,000 which when successively divided by 7, 11 आणि 13 leaves the respective remainder 5, 6 आणि 7. ठीक आहे, 100 आणि 10,000 मध्ये अशा किती संख्या आहेत की ज्या ना सक्सेसिव्हली जेव्हा 7, 11 आणि 13, लक्षात घ्या, 7, 11 आणि 13 जे की प्राईम नंबर्स आहेत तिन्ही सुद्धा, याने जेव्हा डिवाइड केलं जातं तर 5, 6 आणि 7 येतं रिमाइंडर. तर आपल्याला काढायचं आहे, तर आपण त्याच मेथडने यूज करणार आणि या क्वेश्चनला उडवणार. ठीक आहे, तर काय करायचं, 7, 11 आणि 13 इकडे लिहून घ्या सरळ सरळ, जास्त विचार नाही करायचा. जी मेथड सांगलो त्याला फॉलो करा आणि एक्झाममध्ये अप्लाय करा. बघा, ही मेथड तुम्हाला अशीच नाही येणार. या टाईपचे तुम्ही क्वेश्चन जेव्हा करणार नियमितपणे, तेव्हा तुम्हाला हे फास्ट करता येणार. 5, 6, 7 इंटू प्लस इथे घेणार 0, 13 इंटू 0, 0, 0 प्लस 7, 7 इंटू प्लस 11, 7, 77, 77 प्लस 6, 83 इंटू प्लस 7 इंटू 83 किती होणार? 560 आणि 21, 581, 81 आणि 581 आणि 5, 586. ठीक आहे, तर हे जे येणार याला आपण बाजूला काढून घेऊ, याला आपल्याला नंतर ॲड करायचं आहे. ठीक आहे, तर इथंच नाही संपलं मित्रांनो, हे ती नंबर नाही आहे. आपल्याला असे किती नंबर्स आहेत ते 100 ते 1000 मध्ये काढायचे. ही एक संख्या झाली. ठीक आहे, ही एक संख्या झाली जे याच्यामध्ये येणार. अशा आपल्याला 100 ते 10,000 मध्ये किती संख्या आहेत त्या काढायच्या आहेत. तर यासाठी आपण कसं करणार, हे जे 3 नंबर्स आहेत याचा पहिला आपल्याला LCM घ्यावा लागेल.
LCM ऑफ 7, 11 आणि 13. LCMसाठी काय करतो आपण, फॅक्टर पाडतो, राईट. आता फॅक्टर पाडण्यासाठी मला सांगा, हे जे प्राईम नंबर्स आहे त्याचा फॅक्टर कुठे पडणार, तर याला आपण तिन्हीला आपण मल्टिप्लाय करून घेणार. किती येणार, 11 7 77, 77 आणि इंटू 13, 1001. ठीक आहे, LCM किती आला, 1001 आला. हे LCM इथे लिहून घ्या, LCM आला 1001. नेक्स्ट पेजवर आपण घेऊ 1001. आता ती नंबर काढायची आपल्याला. नंबरला आपण n पकडू, जे काढायचे आपल्याला किती नंबर्स येणार आहेत, n पकडू ना. तर आपण असं घेणार 1001 इंटू n, असे किती नंबर्स आहेत, प्लस 586. ठीक आहे. आता आपण ट्राय करू. आता हे n जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला नंबर्स ठेवून बघायचे. 0 पासून आपण स्टार्टिंग करू, तेव्हा जाऊन आपल्याला किती नंबर्स असे येणार ते 100 ते याच्यामध्ये. n इक्वल टू आपण आता 0 ठेवून बघू. तर काय नाही, n इक्वल 0 ठेवलं तर हे काय होणार, हे 0 होऊन जाणार, प्लस 586 येणार. ठीक आहे, पहिली नंबर भेटला आपल्याला. आता एक तुम्ही लक्षात घ्या, ऑप्शनकडे बघा तुम्ही चांगल्या. ऑप्शनकडे जर तुम्ही बघितलं तर 8, 10, 12, 15 कसे आहेत ऑप्शन, 10च्या जवळजवळ आहेत, राईट. 10च्या जवळजवळ आहेत. तर तुम्हाला एक लक्षात घ्या, जेव्हा आपण क्वेश्चन असे जेव्हा येतात ट्रिकी, तेव्हा ऑप्शनकडे थोडं नजर टाकायची, थोडं एक आयडिया येऊन जाते. 8, 10, 12, 15 म्हणजे 10च्या जवळजवळ आहेत. तर काम करू ना आपण, हे nच्या जागी 10 ठेवून बघूत ना काय येते, राईट. ठीक आहे, n इक्वल टू 10 ठेवून बघू. n इक्वल टू जेव्हा 10 ठेवू तेव्हा काय येणार, 1001 इंटू 10 प्लस 586. कारण 10 याच्यासाठी ठेवायचं कारण की याच्यामध्ये 0 आहे, आपल्या कॅल्क्युलेशनला इझी जाईल. त्या एक्झाममध्ये कसं असते, तुमच्याकडे वेळ कमी असतो, तर अशा संख्या निवडायच्या ज्याच्याने कॅल्क्युलेशन इझी होऊन जाईल. 1001 0 प्लस 586 काय येणार, 6 8 आणि 1 9 5 10,586. आता इकडे बघा, हे स्लाइटली मोठं आहे, 10,000पेक्षा थोडंसं मोठं आहे, म्हणजे n इक्वल टू 10 नाही येणार. आपण याला नाही घेणार, याला बिलकुल नाही घेणार. n इक्वल टू 10 बिलकुल नाही. आता आपल्या एक लक्षात आलं पाहिजे, n इक्वल टू 9 जे आहे ते बिलकुल येणार. आता आपण याला कॅल्क्युलेट करत बसणार का, नाही. कारण की ऑब्वियसली तुम्हाला माहीत असायला पाहिजे की जेव्हा हे एवढं मोठं कॅल्क्युलेशन येणार तेव्हा यामध्ये हे फिट बसायलाच पाहिजे, कारण की स्लाइटली मोठं आहे 10,000पेक्षा. जर छोटं येते तेव्हा हे n इक्वल टू 9 ऑब्वियसली फिट बसणार. याला तुम्हाला कॅल्क्युलेट करायची सुद्धा गरज नाही आहे, करून बघू शकता तुम्ही, तसं काही नाही. पण एक तुम्हाला सांगतो आहे, हे जेव्हा आयडिया असते ना, हे एक्झाममध्ये तुम्हाला कामाला येईल. स्लाइटली जेव्हा मोठा असेल तेव्हा हे नंबर फिट बसणार. ठीक आहे, तर इथे काय येणार, n इक्वल टू 0 आला, n इक्वल टू 9 सुद्धा आला, राईट. n इक्वल टू 9 सुद्धा आला. मग n इक्वल टू 1 पासून ते 8 पर्यंत सुद्धा येणार. 9 येतोय म्हणल्यावर 1 पासून 8 पर्यंत सुद्धा यायला पाहिजे. तर 1 पासून 9 पर्यंत किती संख्या झाल्या, 9 संख्या. आणि एक हे n इक्वल टू 0 प्लस 1 प्लस 9 इक्वल टू 10 संख्या, म्हणजे 10 संख्या झाल्या. जे आपण पहिलं ऑप्शन घेतलं होतं 10 संख्या, तेच आन्सर आलं. ठीक आहे, इक्वल टू 10. ऑप्शन नंबर बी इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे, चला आजच्यासाठी बस. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. त्या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवू. तब तक के लिए थैंक यू.